सध्या जुन्नर तालुक्यातली काही लोक माझ्यावर जास्त प्रेम करताय, त्यामुळं बातम्या लावताना तुम्ही जरा पद्धतशीर लावा. आम्ही हे बघा, दादा म्हणाले की काही मांजरं आडवी जात आहे. अहो जाऊ द्या दादा, आपण शिवरायांचे मावळे. आडवं जावं मांजरांनी, आपण त्यांना वाट करून देऊ. पण ते मांजरं जर हिंदू धर्म कार्यात आडवी आली तर त्या मांजरांना ठोकायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही. मग कोण म्हणेल मांजर मारल्याने पाप लागत, अजिबात जमणार नाही. आम्ही शिवरायांचे मावळे जागेवर त्या बोक्याचा कोताळा काढायचं काम करू. चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांचे. छत्रपती शिवाजी महाराज की. पण महादेवानं काळजी घेतली आणि 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत या शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचा देव छत्रपती शिवाजी राजा जन्माला घातला. आपल्यालाही देव दिला. शरद दादा, आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हटल्यानंतर काहींचं मुळव्याध उठतंय. पण अरे बाबा, त्यांची तक्रार अशी आहे की शिवरायांना देव म्हटल्यावर त्यांच्या कर्तृत्वाची किंमत कमी होती. त्यांनी गाजवलेल्या पराक्रम मग कमी सिद्ध होतात. मग देव तर काही करू शकतो. अरे गदाड्या, पराक्रम केल्यानंतरच देवत्व दिलं हिंदुस्थानानं समोरच्याला. कर्तृत्व गाजवल्यानंतरच देवत्व दिलंय या हिंदुस्थानानं समोरच्याला. रावणासारखा दैत्य ठोकला, हिंदुस्थानानं भगवान श्री रामचंद्र प्रभूंना देव करून टाकलं. कंसासारखा दैत्य फाडला, हिंदुस्थानानं गोपाल कृष्णांना देव करून टाकलं. आणि अब्दुल्ला सारखा राक्षस फाडला, म्हणून माझे छत्रपती शिवाजी महाराज देव झाले. त्यामुळं आता शिवरायांना देव बनवण्यापासून किंवा देव म्हणण्यापासून कुणी आम्हाला थांबवू शकत नाही. उलट आम्ही आता त्याच्या 2 पावलं पुढे गेलो. गावागावात शिवरायांची आरती सुरू झाली. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नरराक्षसांचा करोनी संवार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. अरे गावागावात शिवरायांची आरती सुरू झाली आहे. आणि त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांचा देव जर कोण आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराजच आहे. आणि हे महाराष्ट्रातल्या लोकांना पटवून द्यावं लागतं, समजून सांगावं लागतं. काही धर्मविरोधी, राष्ट्रविरोधी, महापुरुषांच्या विरोधात असलेल्या लोकांना हे समजून सांगावं लागतं. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. माझं तर प्रामाणिक मत आहे, महाराष्ट्राच्या बाहेरच्या मंडळींना जितके छत्रपती शिवाजी महाराज कळाले तितके छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला जर कळाले ना तर हा हिंदुस्थान महासत्ता झाल्याशिवाय थांबणार नाही. मी पटवून देतो आपल्याला. आपण पहा, पश्चिम बंगालमध्ये काल परवा सरकार बदल झाला. ममता बानूंचं ते सरकार गेलं, तिथे हिंदुत्ववादी सरकार बसलं. आपण बघा, विजयी जल्लोष करत असताना या घटना आपण लक्षात घेतल्या पाहिजे, यातून शिकलं पाहिजे. दादा, तिथल्या उद्यानांना ज्या परकीय आक्रमणकर्त्यांची नावं होती, आपल्या हिंदुस्थानी लोकांनी त्या परकीय आक्रमणकर्त्यांची नावं काढली आणि तिथल्या पश्चिम बंगाल मधल्या उद्यानाला पश्चिम बंगाल मधल्या आपल्या हिंदुस्थानी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. का? काय त्यांचा संबंध आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी? त्यांचा संबंध आहे तो भगव्या ध्वजाचा आहे. त्यांचा संबंध आहे तो अस्मितेचा आहे. त्यांचा संबंध आहे तो पराक्रमाचा आहे. तिकडे कुंडा विधानसभा आहे उत्तर प्रदेशमध्ये, कुंडा विधानसभा. ते राजा भैया फार चर्चेत असलेले एक आमदार आहेत. 8-9 टर्म मला वाटतं दादा नक्की सांगता येणार नाही, पण बऱ्याच वेळा आमदार आहे. मी काल परवा सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ पाहिला. ते रोज मारुतीरायांचं दर्शन करतात, रोज ते राजा भैया. आणि मी त्या व्हिडिओ जेव्हा बघत होतो
तेव्हा त्यांच्या मारुतीरायांच्या शेजारी एक मूर्ती ठेवलेली. आपण सुद्धा सोशल मीडियावर सर्च करा. त्या उत्तर प्रदेश मधल्या कुंडा विधानसभा मतदारसंघातील एक आमदार रोज मारुतीची भक्ती करतो, मारुतीरायांचं दर्शन करून दिवसाची सुरुवात करतो. त्या आमदाराच्या मारुतीरायांच्या मूर्तीच्या शेजारी एक मूर्ती ठेवलेली आहे. त्याही मूर्तीचं तो आमदार दर्शन करतो, दिवसाची सुरुवात करतो. ती मूर्ती दुसरी तिसरी कुणाची नाही, ती आपला बाप छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. अरे जग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत आहे आणि आपली वाटचाल करत आहे. हिंदुस्थानाच्या मातीत कुणालाही पराक्रम गाजवायचा असेल, शौर्य गाजवायचं असेल, नेतृत्व करायचं असेल, धर्म टिकवायचा असेल, संस्कृती परंपरा देश टिकवायचा असेल तर आदर्श एक आणि एक असू शकतात. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या शिवजन्मभूमीचे आपण पायीक हो. अहो महाराजांनी पहिलं जे काही रडले असतील, जन्माला आल्यानंतर नाही का बाळ रडतं, महाराजांच्या मुखातून पहिले जे काही उच्चार आले ना ते या शिवनेरीच्या मातीत आले हो, या शिवनेरी किल्ल्यावर आले. आणि त्या भूमीमधले आपण सगळे रहिवासी आहे, त्या भूमीचे आपण पाईक आहे. तुम्हाला आम्हाला शिवराय म्हणजे सर्वस्व असले पाहिजे. शिवरायांपुढे दुसरे काहीच नाही. माझं तर ठरलंय, जो जो म्हणून कोण शिवरायांची भक्ती करल. माझा स्वार्थ होता. अनेकांनी माझ्यावर टीका टिप्पण्या केल्या, याला राजकारण्यांचा का पुळका आहे. अरे मला राजकारण्यांचा पुळका नाही, मला माझ्या हिंदुत्वाचा पुळका आहे. आणि माझं ठरलं, जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, गातलिया भय नरका जाणे. एखाद्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोरांनी बसवायचं ठरवलं की काही लोक विरोधाची भूमिका घेतात. कधी आपले असतात, कधी परके असतात. पण का आपण जर इतिहास पाहिला तर या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जेवढे म्हणून कोण महापुरुष जन्माला आले त्या सर्व महापुरुषांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपण बघा, लोकमान्य टिळक कोण आहे त्यांचे आदर्श. अहो त्यांनी सार्वजनिक शिवजयंती सोहळा साजरा झाला पाहिजे म्हणून प्रयत्न घेतले. अर्थात टिळकांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोणावर पावडा गायला, परदेशात जाऊन अहो छत्रपती शिवाजी महाराजांवर गायला. म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे त्यांचे आदर्श, छत्रपती शिवाजी महाराज. अहो सगळे सगळे महात्मा. हे बघा, आपला आमदार फक्त विधान भवनात जाऊन गप्पा मारत नाही तर इतिहास ठाऊक आहे. शरद दादांनी आठवण करून दिले की घराघरात ज्ञान पोचलं पाहिजे, प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, ज्ञानापासून कोण वंचित राहिलं नाही पाहिजे. या भावनेने प्रेरित झालेले महात्मा ज्योतिराव फुले. दादा, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा रचायचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळात केलं. त्यांचेही आदर्श रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीची पूजा झाली पाहिजे, तिची शोध मोहीम राबवणारे महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, ही सगळी मंडळी जर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत असतील तर आज या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं माझी तमाम जमलेल्या आपल्या सगळ्या भावांना विनंती आहे की आपण जन्माला माणूस म्हणून येतो महाराष्ट्रात. जीवाचे कान करून ऐका, महाराष्ट्रात आपण माणूस म्हणून जन्माला येतो, पण जीवन जगून झाल्यानंतर मरताना मात्र आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच मेलो पाहिजे. कोण मेला? शिवरायांचा मावळा मेला. कोण वैकुंठवासी झाला? शिवरायांचा मावळा वैकुंठवासी झाला. या भावनेनं जर आपण जगलो ना माझ्या भावांनो, अरे लांब नाही रे सोन्याचे दिवस. आणि जो जो समाज आपले महापुरुष, आपला इतिहास, आपली संस्कृती विसरतो, संपतो. इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथली लोक शिवरायांना विसरली म्हणून आम्ही इथं 150 वर्ष राज्य करू शकतो. फिलिप्स मॅसन सारखे व्यक्तिमत्व त्या काळात सांगताय की इथली लोक जर शिवरायांना विसरली नसती
तर आम्हाला यांना गुलाम बनवता आलं नसतं. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा या इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या भावनेनं प्रेरित झाले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिल्या हिंदुस्थानातल्या पोरांना जर काय शिकवलं तर आपले आदर्श एक गालात मारल्यावर दुसरा गाल पुढं करायचा असं म्हणणारे आपले आदर्श असू शकत नाही. आपल्याला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवावं लागल की आमच्या राष्ट्रावर चालून आला एखादा अब्दुल्ला तर आम्ही त्याचा कोथळा काढतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण आदर्श ठेवलं तर आणि तरच हा हिंदुस्थान स्वतंत्र होईल. ही भूमिका सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांनी घेतले. पोरांमधला पराक्रम जागृत केला आणि पुन्हा टिळकांसारख्या व्यक्तिमत्वांनी सार्वजनिक शिवजयंती गणेशोत्सव हे धार्मिक उपक्रम सुरू केले. आणि दादा तेव्हा हे इंग्रज पाठीला पाय लावून पळाले. हे लक्षात ठेवा. शिवरायांनी काय काय करावं. त्या काळामध्ये जबरदस्ती जे धर्मांतरण झालं नेतोजी पालकरांचं झालं, बाजाजी निंबाळकरांचं झालं. दादा या मुघली आक्रमणकर्त्यांनी इथली संस्कृती इथला धर्म संपवण्यासाठी काय काय नाही केलं. मानेवर सुरे ठेवून आपले लोक धर्मांतरित केले. नेतोजी पालकर त्यात शिकार झाले. बाजाजी निंबाळकरांसारखे फलटणचे सेनापती त्यात शिकार झाले. पण शिवराय म्हटले नाही, असं कोण धर्मांतरण करून कुणी बाटत नसतं. महाराष्ट्राच्या मातीत नाही हिंदुस्थानाच्या मातीत पहिल्यांदा आपल्या हिंदू लोकांना जे धर्मांतरित केलं गेलं होतं त्यांची पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि नुसती सहानुभूती मिळावी म्हणून नाही केलं. नाही मग माझी लोकप्रियता वाढल. अहो स्वतःच्या पोरी त्यांच्या घराण्यात दिल्या. नेतोजी पालकरांच्या घरात स्वतःची पोरगी देऊन टाकली. बाजाजी निंबाळकरांच्या घरात स्वतःची पोरगी देऊन टाकली. माझी शरद दादांना विनंती या निमित्तानं मी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला जाऊन विनंती करतोय की शिवरायांनी जर घरवापसी त्या काळात केली. या महाराष्ट्रात अशा कितीतरी आपले बांधव आहेत की जे पूर्वी हिंदू होते, त्यांचे वंशज त्यांचे पूर्वज हे हिंदू आहेत. पण या परकीय आक्रमणकर्त्यांच्या काळात आपलेच बांधव त्या काळात धर्मांतरित झाले. त्यांनाही माहिती आहे, मान्य आहे. त्यांचं प्रेम भगव्या ध्वजावर आहे, त्यांचं प्रेम शिवरायांवर आहे, शंभूराजांवर आहे, त्यांचं प्रेम इथल्या मातीवर आहे. ते वंदे मातरम म्हणायला तयार आहे. माझी शरद दादांना विनंती आहे, तुम्ही शिवनेरीचे पट्टे आहे, एक महाराष्ट्रात आदर्श घडवा आणि या शिवनेरीच्या पायथ्याला या जुन्नरच्या भूमीत शेकडो वर्षापूर्वी जे आपली लोक परकीय धर्मांमध्ये धर्मांतरित झाली त्या आपल्या बांधवांच्या घरवापसीचा कार्यक्रम शरद दादा तुम्ही घ्या. द्या ना त्यांना धर्म. अरे ते झाले, त्यांना मान्य आम्ही याच मातीचे पुत्र आहे. मग का त्यांच्यावर अन्याय, का त्यांच्या महिलांवर अन्याय, का त्यांची संस्कृती बदलायची, विचारसरणी बदलावायची, त्यांचं राहणीमान बदलावायचं, का त्यांना उपेक्षा द्यायची. त्यांना पुन्हा जर शरद दादा तुमच्यासारख्या लोकांनी हिंदू धर्मात घरवापसी केली तर हा संग्राम भांडारे तुम्हाला शब्द देतो, संग्राम बापू भांडारेची पोरगी त्या घरवापसी केलेल्या आपल्या हिंदू कुटुंबात देण्याची जबाबदारी संग्राम बापू भांडारेची. अरे राष्ट्र राष्ट्र म्हणजे काय असतं. ज्याला इथल्या भूमीचा अभिमान आहे त्याला स्वीकारा. शिवरायांनी ते केलं आणि त्या शिवरायांच्या आपण पाईक आहे. ही काळाच्या गरज आहे. सगळी भांडणं संपतील, सगळे वाद संपतील, सगळे एका भगव्या ध्वजाखाली एकत्रित येतील. आपण जबरदस्ती तर करत नाही. धान्याचं पोतं देऊन नाही बुवा, तांदळाचं पोतं घेऊन ख्रिश्चन वय नाही बुवा, तुला कापूनच टाकेल हिंदू वय, ते तर आपल्याला शिवरायांनी स्वीकारलं नाही. पण ज्यांना ज्यांना मान्य आम्ही हिंदू आहे, आमचे पूर्वज हिंदू आहे, त्यांच्यावर का अन्याय. त्यांना पुन्हा हिंदू धर्मात जर आपण घेण्यात यशस्वी झालो तर खऱ्या अर्थानं हा शिवराज्याभिषेक यशस्वी होईल. समारोप करत असताना आजकाल म्हटलं जातं माणसं भांडणारी नसावी, माणसं भांडणारी नसावी. पण माझं मत आहे माणसं भांडणारीच असावी. पण कशी भांडणारी पाहिजे माहिती आहे का. आमच्या बाळूभाऊ गाजरे सारखी पाहिजे भांडणारी, की त्यांच्या भांडणानंतर, त्यांच्या संघर्षानंतर, त्यांच्या वादानंतर जर काय उभं राहिलं तर या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाभोवती हायड्रोलिक लिफ्ट उभं राहिलं. हे असे संघर्ष योद्ध्यांची आपल्याला गरज आहे. बाकी नुसती गाजर दाखवणारी असतात
पण आपले गाजरे कर्तृत्व करून दाखवणारे. आपले गाजरे गाजर दाखवणारे नाहीये, तर जे हाती घेतलं ते तडीच नेऊन दाखवणारे आपले गाजरे. बाळूभाऊचं मी मनापासून अभिनंदन करतो.